आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शेतकऱ्यांचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना रमी खेळण्यासाठी आमंत्रण। शेतकरी समाजसेवक अशोक माने, परमेश्वर घोडके यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याच्या सोबत पत्ते खेळून शेतकऱ्यांच्या वादांवरून केला जाहीर निषेध। या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी। तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जे भावना व्यक्त करण्यासाठी, आमच्या जे कामासाठी किंवा न्याय देण्यासाठी जे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या सभागृहात गेल्यानंतर बेताय वक्तव्य करतात, ते सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर बी त्या बेताय वक्तव्य करतात, कुठं ऑनलाईन रमी खेळताना दिसतात, कुठं काही त्याचा एक प्रतिकात्मक निषेध म्हणून। आणि आज आम्ही इथं जुगार खेळण्यासाठी म्हणण्यापेक्षा माणिकराव कोकाटे यांना आमच्या शेतात पत्त्या खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणानुसार त्यांच्यासोबत आज आम्ही पत्ते खेळलो होतो। म्हणजे हा एक निषेध आंदोलन होतं। हा निषेध आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला यातून सांगू इच्छितो की बाबा, ज्यावेळेस तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही जे आमच्यावर जे काम करायचं ते काम न करता तुम्ही ज्या गोष्टी करतात त्या गोष्टीकडून थोडं वळून तुम्ही आमच्या ज्या हक्काच्या गोष्टी येतात, ज्या पदावर तुम्ही येतात त्या पदावर न्याय देण्याचं काम तुम्ही करावा। आणि यातून जर कोणाच्या भावना दुखावल्या असत्या तर त्याबद्दल आम्ही शेतकरीमधून कधीही दिलगिरी माफी मागणार नाही। तर कारण शेतकऱ्याच्या बांधावून मंत्रालयात आम्ही तुम्हाला हा संदेश देत आहोत की बाबांना तुमच्या तोंड, तुमच्या वाणी आणि तुमच्या वाणी आणि तुमचं आणखीन एक तुम्हाला सांगायचं की काय जो कार्यकर्त्यावर जो हल्ला झाला, कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला त्याचा सुद्धा आम्ही या गोष्टीवर निषेध करतो। आणि आज सुलेमान देवळा आष्टी तालुक्यातील मी परमेश्वर रामचंद्र घोडके, माझ्या शेताच्या बांधव आम्ही हा कार्यक्रम थोडक्यात शॉर्टकट मध्ये घेत आहे। आणि देवा भाऊंना माझी विनंती आहे की तुमचं ती गाडी सरकार जे आहे हे सरकार, मला असं वाटतं की जर माणिकरावांना, आमच्या आदरणीय माणिकरावांना, तर त्यात कृषी मंत्री ठेवलं राज्याचं, तुम्ही केंद्राचं कृषी मंत्री केलं तर आमचं काही म्हणणं नाही, पण सत्ता ही 5 वर्षाची पाहुणी असती, त्याच्यात तुमचे 2 वर्ष संपले येतं, तुमचाही टांगापट्टी कधी शेतकरी करू शकतो। कारण कामाने गायणाऱ्या शेतकरी करून चालणाऱ्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करीत असताना त्याच्यावर बेताय वक्तव्य करत असताना त्याला न्याय देण्याची कोणतीही गोष्ट देत नसाल तर असा राज्य सरकारचा हा आम्ही जाहीर निषेध करतो। सुलेमान देवळा गावातून धन्यवाद।